कोणताही मसाला न करता किंवा वाटण न करता अगदी झटपट आणि अगदी कमी साहित्यामध्ये आणि फक्त 2 स्टेपमध्येच आपण आज हे झणझणीत असं चिकन कसं करायचं ते बघणार आहोत. पण त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल आणि माझा व्हिडिओ पहिल्यांदा जर बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे बेल आयकॉन देखील प्रेस करा. यामुळे मी ज्यावेळी व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळी तुम्हाला पहिले नोटिफिकेशन मिळेल. त्यामुळे अशा सिंपल रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला इथे मी 1 किलो चिकन 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे. आता हे मॅरिनेट करण्यासाठी यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालून घ्यायची आहे. एक अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे. अर्धा चमचा रेग्युलर तिखट वापरलेलं आहे. त्यानंतर चवीनुसार एक अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे. 1 चमचा धने पावडर घालून घ्यायची. 1 चमचा जिरे पावडर घालून घ्यायची. त्यानंतर 1 चमचा आपल्याला चिकनचा मसाला देखील घालून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आता यामध्ये आपल्याला 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे. साधारण एक अर्धी वाटी दही घालून घ्यायचं आणि त्यानंतर थोडीशी आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि थोडीशी पुदिना देखील घालून घ्यायचा आहे. थोडंसं कोथिंबीर आणि पुदिना मी बारीक चिरून घेतलेलं आहे. आणि एक 2 ते 3 चमचे आपल्याला वरून कच्चं तेल घालून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. एक 2 ते 3 मिनिट छान मसाला सगळीकडे चिकनला लागला पाहिजे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आणि कमीत कमी अर्धा तास आपल्याला हे असंच मुरण्यासाठी ठेवून द्यायचं. ही आपली पहिली स्टेप इथं झालेली आहे. आता त्यानंतर फोडणी करण्यासाठी साधारण एक अर्ध्या तासानंतर 2 ते 3 चमचे आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. आणि तेल छान गरम झालं की यामध्ये आपल्याला चमचाभर जिरे आणि काही खडा मसाला आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे. आता तेल छान गरम झालेलं आहे आणि आता यामध्ये आपण हा खडा मसाला आणि जिरे घालून घेऊया. आता त्यानंतर यामध्ये मी मोठा 1 कांदा वापरलेला आहे. जर मीडियम साईजचा कांदा असेल तर 2 कांदे घ्या आणि मोठा असेल तर 1 कांदा यामध्ये घालून घ्यायचा आहे. आता याच्यासोबतच मी थोडंसं पुन्हा मीठ देखील घालून घेणार आहे जेणेकरून कांदा आपला पटकन भाजेल. आपण चिकन मॅरिनेट करताना देखील एक अर्धा चमचा मीठ वापरलेलं आहे त्यामुळे मीठ बेताने घालून घ्यायचं. आता थोडीशी एक चमचाभर आपल्याला यामध्ये कसुरी मेथी देखील घालायची आहे आणि आता आपल्याला कांदा हा ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कांदा एक थोडा ब्राऊन होत आला की यामध्ये एक मोठा टोमॅटो देखील बारीक चिरून घालून घ्यायचा आणि याला देखील आपल्याला साधारण 1 मिनिटभर टोमॅटो थोडासा शिजेपर्यंत आपल्याला याला थोडं परतून घ्यायचं आहे. आता त्यानंतर यामध्ये एक आपल्याला अर्धा चमचा पुन्हा आलं लसणाची पेस्ट घालायची आहे. आपण मॅरिनेट करताना 1 चमचा वापरलेले आणि तेलामध्ये आपल्याला डायरेक्ट एक अर्धा चमचा घालून घ्यायचे. जास्त नाही, फक्त अर्धा चमचा घालून घ्यायचे. पुन्हा याला आता थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि फोडणीमध्येच आपल्याला थोडीशी कोथिंबीर आणि थोडा पुदिना देखील घालून घ्यायचा आहे. यामुळे आपल्या चिकनला टेस्ट अशी अगदी छान भारी येते. त्यामुळे फोडणीमध्येच आपल्याला थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना देखील घालून घ्यायचा आहे. आता पुन्हा याला थोडं छान असं मिक्स केल्यानंतर आता यामध्ये आपल्याला चिकन घालून घ्यायचं आहे. जे आपण मॅरिनेट अर्धा तास चिकन करून घेतलं ते चिकन आपल्याला यामध्येच घालून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला लो गॅसवर काय करायचं आहे 3 ते 4 मिनिट आपल्याला हे चिकन तेलामध्ये असंच परतून घ्यायचं आहे. लो गॅसवर छान असं याला परतून घ्यायचं आहे. आता यामध्येच मी अजून थोडंसं तिखट वापरणार आहे कारण आपण सुरुवातीला फक्त अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर आणि अर्धा चमचा रेग्युलर तिखट वापरलेलं होतं. त्यामुळे मी साधारण 1 चमचाभर आता यामध्ये पुन्हा तिखट ॲड करणार आहे. आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा एक 2 ते 3 मिनिट लो गॅसवर याला छान असं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून चिकन आपलं हे तेलामध्ये छान असं परतलं जाईल आणि याची टेस्ट अगदी छान होईल. त्यामुळे एक 3 ते 4 मिनिट आपल्याला लो गॅसवर हे चिकन आपल्याला असंच परतून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर साधारण एक 3 ते 4 मिनिटानंतर आपल्याला यामध्ये साधारण 1 ते 1.5 ग्लास आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. पाणी शक्यतो गरम यामध्ये घालून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून एक 15 ते 20 मिनिट मीडियम गॅसवर हे चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आणि 15 ते 20 मिनिटानंतर बघू शकताय की आपलं चिकन असं छान शिजलेलं आहे. तुम्हाला ज्या पद्धतीने ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. मी इथं 1.5 ग्लास पाणी वापरलेलं आहे. आणि त्यानंतर आपलं हे अगदी 2 स्टेपमध्ये आणि कमी साहित्यामध्ये कोणताही मसाला न करता अगदी झटपट असं झणझणीत आपलं हे चिकन इथं तयार झालेलं आहे. तर अशा पद्धतीने याला एका बाउलमध्ये आपल्याला हे चिकन आपण काढून घेऊया. तर तुम्ही बघू शकताय की आपण कोणतंही वाटण वगैरे काही केलेलं नाही. फक्त नेहमीच्या घरातल्या आहे त्या साहित्यामध्येच अगदी झटपट आपण कमी साहित्यामध्ये वाटण न करता हे झणझणीत असं चिकन बनवलेलं आहे. तर तुम्ही देखील अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा
आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.